दारामध्ये लावायला दिवा मागवला होता, तर तो नेमकाच दीप अमावस्या दिवशी आला. तर म्हटलं बरं झालं, नवीन दिव्याची पूजा पण होऊन जाईल. मस्त आहे, काचमध्ये, मेटलमध्ये आहे हा, ब्रासमध्ये नाही, पण छान आहे. तर हे माझे एवढे दिवे आहेत, मी सर्व बाहेर काढून ठेवले, स्वच्छ क्लीन करून घेतलं. तर हा जो आहे तो अष्टलक्ष्मी दिवा आहे माझ्याकडे. मी वैभव लक्ष्मीचे व्रत करते, त्याच्यामुळं मी लक्ष्मीपूजन वगैरे असेल तर आपल्याला उपयोगी येतात. ज्या मोठ्या समया आहेत त्या महाभारत समय आहेत. हे लक्ष्मी दिवे आहेत कमळाचे, हे 7 पाकळ्यांच्या समया आहेत माझ्याकडं. मी त्याचे मोठे मधले दांडे जे आहेत ते लावले नव्हते. हे वाटी कमळ दिवे आहेत. हे शंखचक्र दिवा आहे. हे इटुकली पिटुकली छोटीशी समय आहे. स्वच्छ पुसून वगैरे घेतल्या मी. आणि हा जो दिवा आला होता नवीन, त्याला पण म्हटलं पुसून घ्यावं, धुवायला नको, म्हणून फक्त कपड्याने पुसून घेतला. आणि त्याच्यानंतर मग माझी दीप अमावस्याची जी पूजा मांडणी आहे ती करायची होती. त्याच्या पहिलं म्हटलं की कणकीचे जे 5 दिवे आहेत ना ते बनवून घ्यावे. तर पीठ मी थोडंसंच मळून घेतलं होतं 5 दिव्यांपुरतंच. तर असं छोटे छोटे मी 5 दिवे बनवून घेतले. खूप छान आणि मस्त, जरा पातळ झालं होतं पीठ, त्याच्यामुळं एवढं जमत नव्हतं. त्याच्यानंतर मग 5 दिवे असे बनवून घेतले आणि थोडंसं ह्याला एक वाफ देऊन घ्यायची, म्हणजे ते कडक राहतात. कोणी कोणी काय करतात तसेच ठेवतात, मग ते काय होतं, जशी कणिक पातळ होईल तसे ते पसरत जातात. आपण उकडून घ्यायचे. तर इथं उकडले होते दिवे. त्याच्यानंतर म्हटलं जी पूजा मांडणी आहे ती करून घ्यावी. तर मंदिराच्या शेजारीच मी असं पाण्याने सारवून घेतलं आणि पुसून घेतला. त्याच्यानंतर एक चौरंग मांडला, चौरंगावरती लाल वस्त्र अंतर आणि दिव्यांची मांडणी करून घेतली. मला असं वेगवेगळ्या दिव्यांची खूप आवड आहे. मला आवडले की मी ते घेते आणि आपल्या देवांना पण खूप छान वाटतं असं लावायला, दिवाळीत वगैरे उपयोगी येतात. मग म्हटलं चला प्रसादासाठी खीर बनवून घ्यावी. खीर बनवून घेतली. पहिला तूप, शेवया भाजून घेतल्या, त्याच्यानंतर काजू, बदाम, विलायची टाकून, साखर टाकून दिवे सजवायला घेतले. कणकीचे दिवे आहेत ते एका ताटामध्ये सजवून घेतले. 5 दिवे आहेत ते आपण तुपाचे लावायचे आणि बाकीच्या दिव्यांमध्ये मी तिळाचं तेल वापरलं होतं. तर छान मस्त अशी रांगोळी काढून घ्यावी म्हटलं, रांगोळी काढून घेतली आणि दिव्यांची मांडणी त्याच्यामध्ये वात वगैरे घालून घेतल्या. त्याच्यानंतर तिळाचं तेल आहे ते घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर आहे तो घेतला. आपल्या घरातली नकारात्मक शक्ती, जीवजंतू, रोगराई निघून जावी म्हणून आपण त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा. आपण जसे दिवे प्रज्वलित करू तसं ते गरम तेलामध्ये कापूर जळून जातो आणि त्याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरतो. त्याच्यानंतर मी दिव्यांना हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून घेतली, दिव्यांची पूजा करून घेतली. छान असा खिरीचा नैवेद्य दाखवून घेतला. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीप हरतु मे पाप, दीपक ज्योती नमोस्तुते. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपक ज्योती नमोस्तुते. आपल्या घरातली सगळी नकारात्मक शक्ती निघून जावो. तुम्ही जसं प्रज्वलित झालात तसं माझ्या घराला नेहमी प्रकाशमय ठेवा, आनंदी ठेवा, म्हणून आपण दिव्याला नमस्कार करायचा आहे. आणि दिव्यांच्या उजेडामध्ये माझं घर पूर्ण उजळून गेलं होतं. तर खूप मस्त आणि प्रसन्न वाटत होतं. खूप भारी पॉझिटिव्हिटी येत होती. त्याच्यानंतर माझे हे जे 2 अनमोल रतन आहेत त्यांचं ऐक्षण करून घेतलं. त्यांना उदंड आयुष्य लागो, आरोग्य लागो, त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण हो, म्हणून मी त्यांचं ऐक्षण करून घेतलं. तर हे 2 कार्टून आहेत ते खूपच आगाऊ आहेत. तर त्यांचं ऐक्षण वगैरे करून घेतलं आणि श्लोकचं बघा काय चाललं होतं. मी जसं त्याचं ऐक्षण करेल तसं तो डोळे फिरवत होता, म्हणून मला खूप हसायला येत होतं. तर अशा प्रकारे माझी आजची ही दीपपूजा झाली. तुम्हाला माझी दीपपूजा आवडली का? मला नक्की कमेंट करून सांगा.